हॅलो गाईज, वेलकम टू व्हॉट डू यू थिंक. 14 फेब्रुवारी 2019ला पुलवामामध्ये जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांनी जिहादी हल्ला केला. त्यात आपले CRPFचे 40 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याला साहजिकच आपण आपल्या सरकारने प्रत्युत्तर दिलं. पहिली ॲक्शन जर का काही घेतली असेल तर तो पाकिस्तानला दिलेला MFN स्टेटस जो होता, मोस्ट फेवर्ड नेशन, हा काढून घेतला. ही सुरुवात होती साहजिकच. दुसरी जर का काही ॲक्शन जी आपल्याला दिसली अशी जी काही असेल तर ती म्हणजे जी इम्पोर्ट ड्युटी होती, पाकिस्तानमधून जो माल आपल्याकडे येतो ती इम्पोर्ट ड्युटी 200% केली. आता 200% केली याचा अर्थ असा होतो की जर का मी ह्याच्याकडनं काही 15 रुपयाची वस्तू घेणार असेल तर 30 रुपये सरकारला द्यायचे आणि मग ती मी 15 रुपयाची वस्तू विकायची. सो खूप जास्त ज्याला जाचक कर आपल्याकडे म्हटलं जातं, इतिहासात आपण हा शब्द अनेक वेळा वाचतो की जाचक कर, ड्रेकोनियन लॉज. हा त्या जाचक करांपैकी एक कर लावला गेला, ज्याला आपण साध्या भाषेत, आपण अगदी क्रिकेटच्या भाषेत ज्याला म्हणतो फिल्डिंग लावणे, तशी एक वेगवेगळ्या सगळी जी राष्ट्र आहेत, जी इम्पॉर्टंट राष्ट्र आहेत, तिथे आपल्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने अशी कामं सुरू केली की तिकडे हा हल्ला किती वाईट होता, हा कसा दहशतवादी हल्ला होता आणि ह्या हल्ल्याचे जे सगळं सूत्रधार आहेत ते पाकिस्तानमध्येच आहेत, मौलाना मसूद अझहर हा पाकिस्तानमध्येच आहे, हे सगळं दाखवून देण्याचं काम आपण केलं. 13 दिवसानंतर म्हणजे 26 फेब्रुवारी 2019 रात्री पहाटे 3:30 वाजता ग्वाल्हेरच्या एअरपोर्टवरनं आपली 12 मिराज विमानं निघाली, फ्लाईट्स, आणि पाकिस्तान म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान यातल्या मिळून 3 ठिकाणांमध्ये आपण हल्ले केले एअरफोर्सनी. त्यातलं एक ठिकाण बालाकोटचा हल्ला आहे तो पाकव्याप्त काश्मीरच्याही पलीकडे जाऊन मुख्य पाकिस्तानची जी भूमी आहे त्याच्यावरती केला गेला होता. तिथे असलेला जो जैश ए मोहम्मदचा टेररिस्ट कॅम्प आहे त्या ठिकाणी आपण म्हणजे या सगळ्या ऑपरेशनमध्ये मिळून 1000 किलोचे बॉम्ब्स आपण टाकलेले आहेत पाकिस्तानच्या टेररिस्ट अड्ड्यांवरती. ह्याच्यात लक्षात घेण्याचा एक मुद्दा म्हणजे आपला हा जो अटॅक होता एअरफोर्सचा तो अतिशय सरप्राईज त्यांच्यासाठी ठरला होता, कारण मुख्य म्हणजे आपली विमानं आहेत ती ग्वाल्हेर आणि आग्र्यामधनं डायरेक्ट उडाली होती आणि आधी फॉरवर्ड बेस जे असतात त्या ठिकाणी गेली नाहीत. फॉरवर्ड बेसला जर विमानं आणून ठेवली तर सावधगिरी मिळते समोरच्यांना म्हणजे पाकिस्तानला की कदाचित काहीतरी ॲक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं कुठलाही त्यांना क्लू न देता आपण हा अटॅक केलेला होता. त्यामुळे हा अटॅक विशेषतः म्हणजे अजून परिणामकारक ठरला होता असं म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये मुख्य महत्वाचा मुद्दा म्हणजे मिड एअर फ्युअलिंग सुद्धा केलं गेलं होतं आपल्या मिराज विमानांना. त्याच्यामुळे हा एक अतिशय सक्सेसफुल आणि आपल्या झिरो कॅज्युअलिटीज होत्या, पण आपल्याला जे टार्गेट होतं ते आपण अचीव्ह करून परत येऊ शकलो वेळेत. 25 तारखेला रात्रीपासून शेलिंग होत होतं पूंछ, राजौरी आणि नौशेरा सेक्टरमध्ये, जे सकाळी थांबलं 26ला. आणि 26 तारखेला पाकिस्तानची 2 F-16 विमानं आपल्या एअरस्पेसमध्ये आली, जी आपण पाडली. त्यातलं एक विमान आपण पाडलं आणि आपल्या MiG-21ने त्यांचा पाठलाग केला. त्यात आपलंही एक MiG-21 आपल्याला गमवावं लागलं आणि अनफॉर्च्युनेटली आपला एक विंग कमांडर अभिनंदन म्हणून त्यांचं नाव आहे, ते त्यांना पाकिस्तानने आता ताब्यात घेतलंय. पण त्याच्यात एक आपल्याला लक्षात घ्यायला हवं की भारत आणि पाकिस्तान हे दोघंही जेनिवा कन्व्हेन्शन साईन केलंय. सो अकॉर्डिंग टू जेनिवा कन्व्हेन्शन त्यांना 7 दिवसात हा जो पायलट आहे ह्याला परत करावाच लागेल, ज्याला POW म्हणतात, प्रिझनर ऑफ वॉर, त्याला परत करावं लागेल अकॉर्डिंग टू जेनिवा कन्व्हेन्शन. आणि त्याला ते काही इजाही करू शकत नाही. जर का त्यांनी तसं केलं तर दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज ॲक्ट ऑफ वॉर. सो जर का त्यांनी जर का नाही परत केलं तर त्यांनी वॉर सुरू केलं असं होईल, जे त्यांना ऑब्व्हियसली नको आहे. सो जरी आपल्याला सगळ्यांनाच विंग कमांडरच्या बद्दल काळजी असली, हळदी असायलाच हवी, तरी सुद्धा आता सगळं संपलं, आता त्यांना प्राण गमवावेच लागणार असं अशी परिस्थिती नाहीये. जेनेवा कन्व्हेन्शन प्रमाणे त्यांना परत इथे करावंच लागेल आपल्याला. तर हे आज आम्ही जेव्हा रेकॉर्ड करतोय बुधवारी, तेव्हा ही स्थिती आहे की आत्तापर्यंत जेवढं मी तुम्हाला सांगितलं. आता आपण घरामध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसात
आपल्या किंवा जाताना येताना ट्रेनमध्ये वगैरे आपल्या अनेक चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात, आपणही अनेक चर्चा करतोय. तर त्यातनं काही प्रमुख प्रश्न असे आम्हाला वाटले की ज्याची उत्तरं दिली गेली पाहिजेत आणि ज्याची उत्तरं आम्ही देऊ शकू असं जे आम्हाला वाटलं ते काही प्रश्न आम्ही इथे निवडलेत. तर त्यातला एक जसं मगाशी म्हटलं की आपणही काही प्रत्युत्तर म्हणून पावलं उचलली. जे MFNचं झालं, 200% इम्पोर्ट ड्युटी लावण्याचं झालं, त्याचबरोबर इंडस वॉटर ट्रीटीच्या अनुषंगाने आपण पाकिस्तानला जे एक्स्ट्रा पाणी द्यायचो ते अडवण्याचं झालं. तर ह्याच्यात प्रश्न असा आहे की इंडस वॉटर ट्रीटी म्हणजे नेमकं काय, किंवा त्याला जोडून आणखीन एक असं एक फिअर सायकोसिस तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आणि असा प्रश्न विचारला जातो की बरं ठीक आहे, तुम्ही हे इंडस वॉटर ट्रीटीप्रमाणे पाणी अडवाल, पण मग चीनने ब्रह्मपुत्राचं पाणी अडवलं तर काय. तर ह्या सगळ्याबद्दल आपल्याला देवेश थोडी माहिती देईल, हे क्लिअर करेल एकदा. आपल्याकडे 3 ईस्टर्न रिव्हर्स आहेत आणि 3 वेस्टर्न रिव्हर्स आहेत. मध्ये नितीन गडकरींनी एक घोषणा केली की आपल्या ज्या 3 ईस्टर्न रिव्हर्स आहेत, सतलज, बियास आणि रावी, त्याच्यामधलं जे ट्रीटीनुसार 80% पाणी पाकिस्तानला जातं, 20% आपल्याला पाणी वापरायला मिळायला हवं. पण ते 90%च्या पुढे किंवा 90% पाणी आत्ता पाकिस्तानला जात आहे. तर आपण अशा योजना करणार आहोत की ते जे एक्सेस पाणी जात आहे 10% तो आपला शेअर आहे, 10% शेअर तो आपण आपल्याकडे वळवणार आहोत आणि ते पाणी आपण यमुना नदीला जोडणार आहोत. आणि ह्या प्रकल्पाला अजून काही वर्ष जातील, काळ लागेल थोडा हे सगळं प्रत्यक्षात यायला. आणि त्याच्यासाठी ज्या यमुना नदी ज्या स्टेट्स मधून जाते त्या स्टेट्सची संमती देखील लागेल. नुसतं यमुना नदी नाही, यमुना नदीला पाणी ज्या राज्यांमधून जाईल, अर्थात पंजाब येईल, हरियाणा, ही सगळी राज्य येतील. सो त्या राज्यांची आणि आता उत्तर प्रदेश सारखं मोठं राज्य जिकडनं यमुना नदी जाते, ह्या सगळ्यांची परमिशन घेणं, त्यांचं काय म्हणता येईल कोऑर्डिनेशन करणं हे गरजेचं होतं. तर तो मुख्य अडथळा होता. अजून एक प्रश्न विचारला जातो की ब्रह्मपुत्राचं पाणी चीनने थांबवलं तर काय होईल. पण ब्रह्मपुत्रा ही नदी नाही, आपण नद म्हणतो आपण. त्याचं पाणी अडवणं, तिकडे धरण बांधणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. त्यामुळे ग्रेट धरण ऑफ चायना होऊ शकतं, पण ते काही पॉसिबल नाहीये. त्यामुळे अशी भीती बाळगण्यातही काही पॉइंट नाहीये. अजून एक प्रश्न जो असा रिलेटेड टू चायनाच विचारला जातो की जर का पाकिस्तानशी युद्ध झालं तर चायना पाकिस्तानची मदत करेल का. तर त्याचं पण देवेशच आपल्याला उत्तर देईल, चायना एक्सपर्ट आपला. चायना आपल्यावर युद्ध करेल का, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की चायनाच्या इन्फंट्रीला हल्ला करायला मध्ये हिमालय आहे, त्यामुळे ते खूप कठीण होईल. आणि चायनाचा जो ट्रेड आहे तो 80% ट्रेड इंडियन ओशन मधून जातो, त्यामुळे ते रिस्क अशी कधीच घेणार नाही. एस्पेशली आता जेव्हा त्यांची इकॉनॉमी अगदीच म्हणजे वर्स्ट कंडिशन मध्ये. आणि मध्ये अख्खा अंदमान निकोबार आयलंड जे आहेत मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे चायना युद्ध करेल, चायना आपल्यावर हल्ला करेल याची पॉसिबिलिटी आता तरी काहीच वाटत नाहीये. हा एक फक्त मग अशी म्हटलं फिअर सायकोसिस निर्माण करण्याचा एक भाग की चीन मग आपल्यावर हल्ला करेल. आणि ह्याच काय म्हणते मध्ये आणखीन एक जो पॉइंट असाच येतो की जो फक्त फिअर सायकोसिस तयार करून भारताला घाबरवण्याचं काम करण्याचा पॉइंट आहे, तो म्हणजे अटॉमिक वॉर होईल का. बरं, की पाकिस्तानकडे पण न्यूक्लिअर बॉम्ब आहे, तर त्यांनी बॉम्ब टाकलं तर काय, मग हिरोशिमा नागासाकी सारखं मुंबई आणि दिल्लीवर बॉम्ब टाकलं तर काय होणार आपलं. ॲटॉमिक बॉम्ब म्हणजे एक मिलिटरी वेपन नाहीये, ते एक पॉलिटिकल वेपन आहे. त्यामुळे त्याची भीती बाळगण्याचं कारण नाही. आणि परवाच परवेज मुशर्रफ पण म्हणाले की समजा पाकिस्तानने एक बॉम्ब टाकला तर इंडिया 20 बॉम्ब टाकेल एवढी क्षमता आहे आपल्यात. त्यामुळे हा पण एक फिअर सायकोसिसचाच वॉरचाच एक भाग आहे की सतत न्यूक्लिअर बॉम्बचा उल्लेख करत राहायचा आणि घाबरवत राहायचं. त्यामुळे त्याची काही पॉसिबिलिटी नाहीये. जसं देवेश म्हणाले ते अगदीच बरोबर की ते पॉलिटिकल वेपन हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा प्रश्न जो आम्हाला महत्वाचा वाटला तो असा होता की ओके, आता हे सगळं होत आहे, विमानं आली, विमानं पाडली, आपल्या विमानाने हल्ला केला, आपला एक पायलट त्यांनी पकडलाय, हे सगळं होत असताना आता
प्रॉपर युद्ध होईल का, आणि जर का युद्ध नाही झालं तर काय होईल. तर त्याच्यात असं आहे की आपण पुलवामा हल्ला जेव्हा झाला त्याच्यानंतर आपण वॉर टाईम मध्येच आहोत हे आपण स्वीकारलं पाहिजे ॲज अ सिटीजन. आता आपल्या डोक्यात वॉर बद्दल आपण जे काही वाचलंय मग ते अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून असेल किंवा मग वर्ल्ड वॉर 2 पर्यंत असेल, अशी युद्ध आता होणार नाही. आता काही सगळी अख्खं लेनिनग्राडला त्यांनी सीज केलाय आणि अख्खं शहर मिलिटरीने घेरलं वगैरे असे प्रकार होत नसतात. आत्ता आपण जे जगतोय हे वॉर टाईम मध्येच जगतोय, पण त्याच्यात फूड शॉर्टेज वगैरे असे प्रकार आपल्याकडे होणार नाही आहेत, कारण तो काळ गेला. आपण आता 21व्या शतकात आहोत. पण हा युद्ध काळच आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. युद्ध होईल का नाही होणार हा प्रश्नच नाही आहे, कारण आपण युद्धातच आहोत. जर का नाही झालं, म्हणजे हा प्रश्न यासाठी व्हॅलिड आहे अजूनही, जरी आपण हे म्हटलं की युद्ध काळातच आहोत, की अजून एस्कलेट होईल का नाही, हा त्या प्रश्नामागचा विचारण्याचा आहे की अजून एस्कलेट होईल का. म्हणजे शेवटी काय होतं की थोडं वॉर, मग एकदम कन्व्हेन्शनल वॉर, मग फुल फ्लेज कन्व्हेन्शनल वॉर, आणि मग न्यूक्लिअर वॉर, असा तो पिरॅमिड असतो. तर तिथपर्यंत जाईल परिस्थिती का नाही जाणार. आत्ताची स्थिती पाहता, आत्ता एकूण जे काही झालंय ते सगळं पाहता असं वाटतंय की न्यूक्लिअर पर्यंत अर्थातच सांगितलं असं जाणार नाही, पण कन्व्हेन्शनल वॉर एका स्पेसिफिक टेरिटरीमध्ये होऊ शकतं. टू बी मोर प्रिसाइज POK मध्ये होऊच शकतं. आणखीन एक पुढचा प्रश्न असा आहे की जसं चायनाच्या बाबतीत आपण डिस्कस केलं की चायना मदत करेल का पाकिस्तानला, तसाच आणखीन एक प्रश्न विचारला जातोय की आणखीन ज्या ग्लोबल पॉवर ज्यांना म्हटलं जातं, अमेरिका आहे, सिक्युरिटी फोर्सेस मध्ये सिक्युरिटी काउन्सिलच्या जे 4 मेंबर्स मॅटर करतं बेसिकली, अमेरिका, रशिया, UK आणि फ्रान्स, ह्या 4 देशांची भूमिका काय राहील हा प्रश्न एक विचारला जातो. तसं बघितलं तर म्हणजे इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये प्रत्येक देशाला स्वतःचा स्वार्थ हा सगळ्यात पहिलं त्याचं म्हणजे सगळ्यात पहिलं महत्त्व तो स्वतःच्या स्वार्थाला, बाकीच्यांचं काय होतंय त्याशी तसा काही फार अर्थार्थी संबंध नसतो. आत्ता बाकीचे हे 4 देश बघता, अमेरिकेला स्वतःच्या समस्या आहेत, UKला ब्रेक्झिटच्या समस्या आहेत, रशियाला युक्रेन बरोबर त्यांचं जे काय चाललेलं आहे, फ्रान्समध्ये पण इंटरनल इमर्जन्सी चालू आहे जवळपास. त्यामुळे तसं बघितलं त्यांना ना डायरेक्ट संबंध आहे ना त्यांना वेळ आहे आपल्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये स्पेशली जेव्हा अमेरिकेमध्ये ट्रम्प आहे. महत्वाचं बरोबर आहे. सो त्यामुळे ते स्वतःहून आता काही स्टेप घेतील, पुढे येतील असं काही नाही. आणि आपली आता तशी स्थिती नाही की आपल्याला कोणावर अवलंबून राहावं लागेल. जे आपली 1971 मध्ये एक वेळ परिस्थिती होती असं आपण म्हणू शकतो, तशी आता आपली स्थिती राहिलेली नाही. दुसरी एक हा प्रश्न असंच नाहीये, म्हणजे प्रश्न आहेच पण टीकात्मक प्रश्न म्हणता येईल आपल्याला हा, की उदाहरणं अशी दिली जात आहेत की 2001 मध्ये जेव्हा डायरेक्टली आपल्या पार्लमेंटवर अटॅक झाला, याच जैश ए मोहम्मदनेच अटॅक केला होता, तेव्हा अटलजींच्या सरकारने ऑपरेशन पराक्रम केलं आणि सगळी ट्रूप्सची मोबिलायझेशन करून त्यांनी ते बॉर्डरवर आणले होते. बट बॉर्डर पार नाही केली किंवा LOC सुद्धा पार नाही केली. 2008 मध्ये मुंबईत घुसून अजमल कसाब आणि त्याच्याबरोबरच्या आणखी 9 अतिरेक्यांनी इथल्या 150 पेक्षा जास्त नागरिकांना मारलं. हे झाल्यावर सुद्धा आपण तिथे फक्त त्यांना 1000 पानांचं डोझियर पाठवलं, बाकी काही पाठवलं नाही. म्हणजे असं सांगितलं जातं की तेव्हा 10,000 पानांचं तुम्ही डोझियर पाठवलं, आता 1000 किलोचा बॉम्ब पाठवला. याच्यात आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं की तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन करत असा नसा, तेव्हा कोणाचं सरकार असो नसो, शेवटी ते भारत सरकार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. 2001 मध्ये आपली फायनान्शियल कंडिशन, इकॉनॉमिकल कंडिशन तशी नव्हती की आपण युद्ध करू शकू आणि त्यात निर्णायक विजय घेऊ शकतो. निर्णायक हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. 2008 मध्ये सुद्धा जेव्हा तेव्हाच्या एअर चीफ मार्शलने सांगितलं होतं की एअर अटॅकचा ऑप्शन आपल्याकडे आहे, तेव्हा कम्पेअर्ड टू 2001 आपली इकॉनॉमिकल कंडिशन जरी बरी असली तरी आपलं मिलिटरी ऍडव्हान्टेज एवढं नव्हतं की आपण अगेन डिसायसिव्ह विक्ट्री घेऊ शकू. आज पहिल्यांदाच स्थिती अशी आहे की मिलिटरी पाकिस्तानच्या 6 पट आपली मिलिटरी आहे, इकॉनॉमिकली पाकिस्तानच्या 20 पट आपली इकॉनॉमी आहे. ही परिस्थिती पहिल्यांदाच आहे. तेव्हा आज डिसायसिव्ह विक्ट्री आपण घेऊ शकतो. म्हणून वेळ, पॉवर,
सगळं आजच आहे जुळून आलं व्यवस्थित. आणि विदाऊट एनी डाऊट म्हणजे याच्यात काही आजच्या सरकारचं आम्ही क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करून येऊ, आजच्या सरकारचं पॉलिटिकल विल त्यांनी दाखवलं, ह्याच्यात काही वादच नाहीये एअर अटॅक करण्यामध्ये. पण शेवटी अनुकूल परिस्थिती पण आहे, अनुकूल परिस्थिती आहे. आणि शिवाय ह्या एस्पेशली ह्या परिस्थितीत कोणत्या पक्षाचं सरकार होतं याचा विचार न करता ते भारत सरकार होतं. त्यांनी जो निर्णय घेतलाय त्याला काहीतरी अर्थ असणार हे आपण विचार केला पाहिजे. कोणत्याही पार्टीचं सरकार असो विश्वास ठेवला पाहिजे. पण एक नागरिक म्हणून आपल्याला जे काही होईल त्यासाठी तयार राहणं गरजेचं आहे. आपण पूर्णपणे प्रिपेअर्ड असणं हे गरजेचं आहे. एक नागरिक म्हणून आपण मीडियामधून सोशल मीडियामधून जी काही बातमी आपल्याकडे येईल ती एक काय म्हणता येईल की उत्साहाच्या भरात अधीरेपणाने सगळीकडे फॉरवर्ड करणं हे एक सुजाण नागरिकाचं काम नसेल. आपण अफवा उठवणं आता सायकोलॉजिकल वॉरफेअर सुरू होणार आहे पाकिस्तानकडून. सो त्याला आपण बळी पडतोय का, आपणच आपल्या सरकारच्या आपल्याच मिलिटरीच्या विरोधात काम करतोय का अजाणतेपणाने, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सो त्यासाठी उगाच आलेले मेसेज इकडे तिकडे फॉरवर्ड करणं, सगळीकडे सगळं काय आहे नाही ते पाठवणं, हे आपण न करणं हे सगळ्यात पहिल्यांदा गरजेचं. जी काही बातमी आपल्याकडे येईल ती खरी आहे का हे तपासणं हे गरजेचं आहे. आणि त्या बातम्यांचे सोर्सेस चेक करणं हे गरजेचं की बातमी कुठून आली आहे. जर का उगाच डॉन न्यूजची बातमी आपण खरी आहे म्हणून पाठवणं हे आत्ता कितीही फ्री मीडिया असला, फ्री प्रेस असलं तरी आत्ता वॉर टाइम मध्ये ते बरोबर घेतलेले निर्बंध सगळ्यात बेस्ट लक्षात घेतलं पाहिजे आपण ते सगळं. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका व्हॉट डू यू थिंक.